बाबा, हं? आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं? हं. गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतीये. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. मुरगुड नगर परिषदेची निवडणूक चुरशीची होणार असं चित्र आपल्याला दिसत आहे आणि या निवडणुकीचा आता अंतिम टप्पा आलेला आहे. आणि आज आपल्याबरोबर भाजप शिवसेना आघाडीचे उमेदवार सुधीर सावर्डेकर आहेत. नमस्कार सर. नमस्कार. तर आपल्याला ही उमेदवारी प्रथमच मिळालेली आहे, याबद्दल काय सांगाल? हो, यावेळेला मला पहिल्यांदा उमेदवारी मिळालेली आहे. पण सन 2015 आणि 2011 ते 2015 या कालावधीमध्ये माझी पत्नी नगरसेवक म्हणून तिनं काम केलेलं आहे आणि 2015 ते 2012 मध्ये नगराध्यक्ष म्हणून तिने काम केलेलं आहे. आता तुमच्या पत्नी तरी म्हणजे राजकीय वारसा त्यांच्याकडे आहेच. मग एकूणच ज्या वेळेला तुम्ही आता पहिल्यांदाच तुम्हाला ही उमेदवारी मिळाली आहे, तर लोकांचा कसा प्रतिसाद तुम्हाला मिळतो? माझ्या प्रभागामध्ये बऱ्याच अंशी हा प्रभाग जो आहे तो खासदार सदाशिवराव मंडलिक आणि आमचे नेते प्रवीणसिंह पाटील यांचे वडील अण्णाजी विश्वनाथराव पाटील यांच्याशी सलग असणाऱ्या उमेदवारांच्या लोकांचा नागरिकांचा यामध्ये भरपूर सहभाग आहे. त्यामुळे या प्रभागामध्ये मला भरपूर सहकार्य लोकांचं मिळते. लोकांचं सहकार्य तर तुम्हाला मिळतंच, पण ज्या वेळेला तुम्ही प्रचारासाठी बाहेर जाता, अनेक लोकांच्या गाठीभेटी घेता, त्यावेळेला लोकांचे नेमके प्रश्न तुमच्यापर्यंत काय येतात? जनरली बघितलं तर मुरगुडमध्ये पाण्याचा प्रश्न भेडसावतोय. यापूर्वी ज्यावेळी माझी पत्नी नगरसेविका होती त्यावेळी पाण्यासाठी म्हणून 1,00,000 लिटर पाण्याची टाकी वगैरे केली होती. पण आता जर बघितलं तर लोकांची संख्या वाढलेली असल्यामुळं त्यामुळे इथं 5,00,000 लिटरची टाकी करणं गरजेचं आहे. त्यामुळे त्याला प्रथम प्राधान्य आम्ही देणार आहे. आणखी काय लोकांच्या प्रतिक्रिया येतात तुमच्यापर्यंत, म्हणजे कोणत्या समस्या वगैरे काय? ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी बगीचा पाहिजे आहे. काही लोकांच्या भावना अशा आहेत की ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी व्यवस्था पाहिजे आहे किंवा विरंगुळा केंद्राची आवश्यकता आहे. त्याचबरोबर रस्ते आणि गटर्स काही अंशी काम पूर्ण झाले. काही अंशी लोकांच्या अपेक्षा आहेत की त्या रस्ते आणि गटर्स प्रामुख्याने होणं गरजेचं असं लोकांच्या अपेक्षा आहे. प्रभागाबाबत विकासाचं नेमकं धोरण आणि विकासाची ध्येय काय असणार आहे तुमची? कसं आहे, हा प्रभाग जो आहे, प्रभाग क्रमांक 3 जो आहे, हा प्रभाग प्रामुख्यानं सूर्यवंशी कॉलनी पश्चिम भाग आणि माधवनगर आणि बाजारपेठ असा सर्व समावेशाचा प्रभाग असल्यामुळं या प्रभागामध्ये बहुतांश लोकांना याच आवश्यकता आहेत. त्यामध्ये प्रामुख्यानं रस्ते, गटर्स किंवा क्रीडांगण या समस्या लोकांच्यावरून माझ्यासमोर येत आहेत आणि त्यासाठी प्रामुख्याने मी काम करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आज आपल्याबरोबर भाजप शिवसेना आघाडीचे उमेदवार सुधीर सावर्डेकर होते आणि त्यांनी एकूणच त्यांच्या प्रभागात जो पाण्याचा मोठा प्रश्न आहे तो सोडवण्याचा निर्धार त्यांनी केलेला आहे. तसंच वृद्धांसाठी विरंगुळा केंद्र असो किंवा तरुणांसाठी क्रीडांगण असो किंवा प्रभागातील मूलभूत सुविधा असोत, याबाबत त्यांनी एक जागरूकता निर्माण करून ते प्रश्न सोडवण्याचा ते प्रयत्न करणार आहेत, असा आत्मविश्वास त्यांनी आता आपल्याला दिलेला आहे. माझा महाराष्ट्र न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट नाज अत्तारसह साक्षी दळवी, कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.